सर्वेक्षण पद्धती यालाच सर्वे मेथड असं देखील म्हणतात. बघा, सामान्यतः प्रचलित शब्दात आपण सर्वे हाच शब्द वापरतो, तेव्हा ही सर्वेक्षण पद्धती संशोधनातील एक महत्त्वाची पद्धत म्हणून ओळखली जाते. सामाजिक शास्त्र आणि दैनंदिन व्यवहारात देखील संशोधन करण्यासाठी अत्यंत उपयोगी किंबहुना सर्वात प्रचलित कोणती पद्धत असेल तर ती सर्वेक्षण पद्धती आहे. आपल्याला निवडणूक काळातील सर्वे माहितीच असतील. निवडणुकीपूर्वी ओपिनियन पोल आणि निवडणुकांनंतरचं एक्झिट पोल हे सर्वेक्षण संशोधनाचंच उदाहरण आहे. याचबरोबर विविध प्रॉडक्ट्सच्या संदर्भात मार्केटिंग व इतर कारणांसाठी वेगवेगळ्या ग्राहकांचे सर्वे केलेच जातात. अशा प्रकारे सर्वेक्षण ही एक नित्य नियमाची गोष्ट आज जगभरात झालेली आहे. तिची उपयुक्तता ही सर्वांनीच मान्य केलेली आहे. सर्वेक्षण म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. शब्दशः याचा जो व्युत्पत्ती अर्थ आहे तो सर्वे म्हणजे सर अधिक वे या शब्दांची फूड केली असता सर याचं मूळ आहे ते लॅटिन शब्द सॉर आणि वेचं आहे ते वेअर या दोन शब्दांमध्ये आणि त्यातून लॅटिन शब्द तयार झालाय सॉर्वियर. तर या सॉर्वियरचा जो मूळ अर्थ आहे तो म्हणजे वर जाणे किंवा वरून निरीक्षण करणे. वरून पाहणे किंवा वरून निरीक्षण करणे याला सर्वे असं म्हणतात. म्हणजेच काय तर जे काही घडतं आहे, जे काही सद्यस्थिती आहे तिला पाहणे, तिचं निरीक्षण करणे असं त्याचा व्युत्पत्त्यार्थ होतो. चॅप्लिन यांनी सर्वेक्षणाची जी व्याख्या केली आहे ती आपण पाहूयात. सर्वे मेथड रेफर्स टू द मेजरमेंट ऑफ पब्लिक ओपिनियन by the use of a sampling and questionnaire technique. म्हणजेच काय तर नमुना निवड आणि प्रश्नावली तंत्राचा उपयोग करून जनमताचे मापन म्हणजेच सर्वेक्षण पद्धती होय. म्हणजे त्यांना काय म्हणायचं ते लक्षात घ्या की सर्वेक्षण ही अशी संशोधनाची पद्धत आहे ज्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. पहिली आहे नमुना निवड. सर्वच लोकांचा आपण सर्वेक्षण करू शकत नाही. उदाहरणार्थ निवडणूक काळामध्ये जेव्हा सर्वे केला जातो सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नाही. मग यासाठी त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नमुना ज्याला सॅम्पल म्हणतात ते ठरवलं जातं आणि त्यांचं त्या ठिकाणी मत किंवा काय असेल त्या बाबी विचारात घेतल्या जातात. म्हणजेच बघा शिक्षण प्रक्रियेत सुद्धा जर सर्वेक्षण पद्धत राबवायची असेल तर त्या ठिकाणी सर्वच इयत्तांच्या किंवा त्या विशिष्ट इयत्ता जर आपण म्हटलं 8वीच्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांचं आपल्याला सर्वेक्षण करायचं. परंतु मला सांगा की 8वीच्या इयत्तेतील सर्व भारतातीलच नव्हे तर राज्यातील किंबहुना जिल्ह्यातील देखील 8वीच्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करणं हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. तेव्हा त्यांचा एक ठराविक नमुना आपण सर्वेक्षणासाठी निवडतो. म्हणजेच सर्वेक्षणामध्ये नमुना निवडीला विशेष महत्त्व आहे. आणि त्याबरोबर दुसरी एक महत्त्वाची बाब आहे सर्वेक्षणात ती म्हणजे प्रश्नावली तंत्र. सर्वेक्षणामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात किंवा आणि वर्णनात्मक स्वरूपाचे देखील प्रश्न असतात. या दोन्ही प्रकारच्या प्रश्नतंत्रांचा वापर करून आपण प्रतिसादकाकडून म्हणजेच जो प्रतिक्रिया देतो तो त्याच्याकडून आपण संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपाची माहिती घेऊ शकतो. म्हणजेच काय तर विशिष्ट नमुना निवड पद्धत वापरायची आणि त्याच सोबत प्रश्नावली तंत्र
मग ते वेगवेगळ्या प्रकारे देखील आपल्याला वापरता येतं. यांचा वापर करायचा आणि जे काही जनसमूह आहे, जी काही जनसंख्या आहे, ज्या लोकांबद्दल आपल्याला संशोधन करायचं आहे त्यांच्याकडून त्यांची मते असतील, त्यांच्याबाबतचे तथ्य असतील, तर त्याचं मापन करायचं आहे. या संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रियेला सर्वेक्षण पद्धती असं म्हटलं जातं. सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन, स्पष्टीकरण आणि मूल्यमापन होय. बघा यामध्ये काय म्हटलंय की प्रचलित म्हणजे विद्यमान, वर्तमान, तथ्य म्हणजे फॅक्ट्स, सद्यस्थिती काय आहे ती माहिती गोळा करायची, तिला त्या ठिकाणी विश्लेषित करायचं, स्पष्ट करायचं आणि त्या आधारे योग्य तो निष्कर्ष काढायचा म्हणजे मूल्यमापन करायचं. सर्वेक्षण म्हणजे केवळ माहिती संकलन करणे किंवा त्या आधारे काही पत्रकं, काही चार्ट्स तयार करणे किंवा काही रिपोर्ट्स तयार करणे असं एवढ्यापुरतं ते मर्यादित नाहीये. तर त्यामध्ये बघा माहिती तर गोळा केलीच जाते, विशिष्ट साधनांद्वारे माहिती गोळा करायची आहे. त्याचबरोबर त्या माहितीचं त्या ठिकाणी वर्गीकरण करायचं आहे. हे वर्गीकरण केल्यावर त्याचं विश्लेषण करून त्याचा योग्य तो अर्थ काढायचा आहे आणि त्यावरून योग्य त्या निष्कर्षापर्यंत येऊन योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. एवढी व्यापक प्रक्रिया सर्वेक्षणात अंतर्भूत आहे. बघा सर्वेक्षण हे वर्णनात्मक संशोधन, जे मुख्य प्रकार आहेत संशोधनाचे त्यामध्ये आपल्याला माहिती आहे ऐतिहासिक संशोधन, प्रायोगिक संशोधन आणि वर्णनात्मक संशोधन. यामधलं जे वर्णनात्मक संशोधन आहे त्याचं हे सर्वात मुख्यत्वे वापरलं जाणारा प्रकार आहे. त्यानंतर ही सर्वेक्षण पद्धत, सर्वेक्षणामध्ये प्रतिसादकाकडून म्हणजे जो प्रतिसाद देतो, रिस्पॉन्डंट जो आहे त्याच्याकडून प्रश्न पद्धतीद्वारे माहिती गोळा करण्याचं काम करते. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रियांचा देखील त्यात समावेश होतो. सर्वेमध्ये म्हणजे सर्वेक्षणामध्ये प्रतिसादकाकडून प्रश्नाद्वारे विविध प्रकारची जी माहिती गोळा करायची असते त्यासाठी विविध साधने वापरले जातात, हे आपण पाहणारच आहोत. तर सर्वेक्षणामध्ये जी विविध मापन साधने वापरली जातात, मापन प्रक्रिया वापरले जातात, त्यांचा देखील विचार महत्त्वाचा ठरतो. सर्वेक्षणाचे दोन मुख्य हेतू आहेत. विशिष्ट लोकसंख्या किंवा जनसंख्या, जी पॉप्युलेशन, ज्या विशिष्ट गटासाठी हे सर्वेक्षण केलेलं आहे. उदाहरणार्थ मी म्हणतो की आपल्याला शैक्षणिक प्रक्रियेबाबत जर का सर्वेक्षण करायचं की माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडींचा अभ्यास, मग असं संशोधन जेव्हा करायचं त्यामध्ये ज्या लोकसंख्येसाठी, ज्या जनसंख्येसाठी ते संशोधन करायचं आहे ती त्याची जनसंख्या त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी इयत्ता 9वी 10वी जे आजच्या काळामध्ये माध्यमिक स्तर आहे तर त्यासाठीचं म्हणजेच त्या जनसंख्येसाठीचं ते संशोधन होतं. म्हणजेच ती विशिष्ट जनसंख्या, लोकसंख्या किंवा नमुना, त्याचा जो निवडलेला नमुना आहे त्याच्या विशिष्ट वृत्ती, त्याचा कल, त्याचा दृष्टिकोन आणि त्या संबंधीची तथ्य जाणून घ्यायची आहेत. या समस्येबद्दल, त्या परिस्थितीबद्दलची सद्यस्थिती देखील जाणून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन हेतूने सर्वेक्षण पद्धती वापरली जाते. या पद्धतीमध्ये 3 प्रकारची मुख्यत्वे माहिती गोळा केली जाते. पहिलं म्हणजे सद्यस्थिती, प्रेझेंट कंडिशन. त्या समस्येबद्दल ती सद्यस्थिती काय आहे. उदाहरणार्थ आपण मराठी माध्यमातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी उच्चारणाच्या समस्यांचा अभ्यास असा त्या ठिकाणी विषय घेतला. मग मराठी माध्यमातील माध्यमिक स्तरावरील जी नमुन्याने निवडलेली विद्यार्थी आहेत त्यांच्या इंग्रजी उच्चारणाबाबतची सद्यस्थिती काय आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम्स दिसत आहेत, काय अडचणी दिसत आहेत, काय त्रुटी दिसत आहेत, ते आपल्याला सर्वे करून म्हणजे प्रश्नावली किंवा इतर माध्यमातून आपल्याला ते गोळा करायचं आहे. ती माहिती गोळा करायची आहे.
म्हणजे उदाहरणार्थ मी त्या ठिकाणी प्रश्नावली देईन आणि त्यातून ती मुक्त प्रश्न किंवा वर्णनात्मक प्रश्न आणि काही बद्ध प्रश्न किंवा त्याला वस्तुनिष्ठ प्रश्न आपण म्हणू, अशा पद्धतीने त्यांच्याकडून माहिती घेईल, त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेईल, म्हणजेच सध्याची त्यांची स्थिती लक्षात घेईल, त्याबद्दलची तथ्य वस्तुस्थिती समजून घेईल, त्यांचा इंग्रजी भाषेबद्दलचा दृष्टिकोन मी जाणून घेईल. दुसरा आहे अपेक्षित स्थिती, म्हणजेच शिक्षकाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे त्या समस्येच्या दृष्टीने. उदाहरणार्थ आता ह्याच विषयाबद्दल आपण बोलू की त्या मराठी माध्यमातील माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना इंग्रजी उच्चारणाच्या बाबतीत काय अपेक्षित आहे, कशा पद्धतीचा बदल त्यांना अपेक्षित आहे, ही माहिती देखील शिक्षकाला यातून मिळते. आणि त्याचबरोबर ही जी सद्यस्थिती आहे तिच्यात बदल घडवून अपेक्षित स्थिती मिळवायची असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल ही माहिती देखील, म्हणजेच काय उपाययोजना करावी लागेल ही माहिती देखील सर्वेक्षणातून संकलित करता येते. या पद्धतीच्या काही विशिष्ट पायऱ्या आहेत. बघा, सर्वात पहिले आपल्याला समस्येची जाणीव होऊन समस्या निश्चित झाली पाहिजे. नेमकी समस्या काय आहे ते आपण ठरवलं पाहिजे. समस्या ठरवल्यानंतर त्या संदर्भात आपण काय नियोजन करायचं ते देखील मानसिक पातळीवर आणि प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये आपल्याला ते नियोजन करायला हवं. त्यानंतर त्या जनसंख्येला अनुषंगून आपल्याला व्यावहारिकदृष्ट्या शक्य असेल असा विशिष्ट नमुना निवड पद्धतीने नमुना त्या ठिकाणी निवडायचा आहे. आता नमुना निवडल्यानंतर आपल्या शैक्षणिक समस्येच्या अनुषंगाने उद्दिष्टाला धरून योग्य ते साधन वापरून माहिती संकलन करायचं आहे. आता बऱ्याचदा काय होतं की आपल्या संशोधनाला अनुरूप साधन हे कदाचित रेडीमेड उपलब्ध नसेल तर ते आपल्याला तयार करावं लागतं. उदाहरणार्थ, मला विद्यार्थ्यांच्या इंग्रजी उच्चारणाबाबतची समस्या मी ठरवली आहे आणि त्या संदर्भात मला त्यांना एक प्रश्नावली द्यायची आहे. मी इंटरनेटवर पाहिलं किंवा मी लायब्ररीत पाहिलं तर तसं रेडीमेड असं काही माझ्या विद्यार्थ्यांना अनुरूप असं काही साधन साहित्य त्या ठिकाणी प्रश्नावली उपलब्ध नसेल. त्यावेळेस मला ते स्वतः तयार करावं लागेल. मग आपली उद्दिष्टे काय आहे, तो आशय काय आहे याला धरून आपण त्या ठिकाणी साधन तयार करणार आहोत. ते साधन प्रत्यक्ष प्रतिसादकांना देऊन माहिती संकलित केली जाते. म्हणजेच मग मी आता त्या माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना ती प्रश्नावली देईन, माझ्या नियंत्रणाखाली किंवा माझ्या निरीक्षणाखाली ते स्वतः प्रश्नावली भरतील आणि त्यातून मी माहिती संकलित करेन. आता ही सगळी जी माहिती आली हिचं मी सर्वप्रथम काय करेल, वर्गीकरण करेल, क्लासिफिकेशन करेल आणि त्या आधारे विश्लेषित करेल. विशिष्ट सांख्यिकी तंत्रांचा वापर करून मी ते माहितीचं विश्लेषण करायला हवं. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी साधी सांख्यिकीय तंत्र आहेत, जसं सरासरी आहे, मध्यमान आहे. पुढे जाऊन आपण विचलन काढू शकतो, त्याच्या पुढे टी टेस्ट, एफ टेस्ट वगैरे वगैरे. फार क्लिष्टतेत नव्हे, पण सुरुवात सरासरी आणि मध्यमानापासून आपण धरूयात. तर अशा पद्धतीचं माहितीचं विश्लेषण करून त्या आधारे जे निकाल येतात त्या निकालांच्या आधारे आपण निष्कर्षापर्यंत येऊ आणि त्यातून ती समस्या कितपत सोडवता आली ते आपण पाहू शकतो. आणि सर्वेक्षण पूर्ततेनंतर त्या सर्वेक्षणाचा अहवाल आपण तयार करू शकतो. या सर्वेक्षण पद्धतीची काही ठराविक वैशिष्ट्ये आहेत. सर्वात पहिलं की ती सर्वेक्षण पद्धती कुणा एका व्यक्तीच्या मत किंवा त्याच्या विशिष्ट वैशिष्ट्यांवर ते केंद्रित नसतं, तर ही संपूर्ण सर्वेक्षण पद्धती एकूण गट, एकूण जनसंख्येवर ती त्यांची सामूहिक प्रवृत्ती काय आहे, जनरल टेंडन्सी काय आहे, संपूर्ण समूहाचा त्या गटाचा कल काय आहे त्यावर आधारित आहे. उदाहरणार्थ, तुमच्या वर्गामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला त्या इंग्रजीबाबत उच्चारणाबाबत काही अडचणच नसेल, मात्र संपूर्ण वर्गाचा विचार करता आपण जर माहिती संकलित केली तर त्या ठिकाणी सामूहिकपणे आपल्याला काहीतरी एक जनरल टेंडन्सी दिसते की याच्या अमुक अमुक प्रकारच्या समस्या आहेत, तेव्हा त्या गटाची प्रवृत्ती शोधण्याला त्या ठिकाणी महत्त्व आहे. येथे समस्येचं स्वरूप हे सुनिश्चित असतं, जे आपण सुरुवातीलाच करायचं असतं आणि
हे सर्वेक्षण का करायचं, कसं करायचं, हा हेतू सुद्धा स्पष्ट असतो. मगाशीच मी सांगितलं त्या पद्धतीने प्रश्नावली, मुलाखत किंवा पदनिश्चयन श्रेणी किंवा इतर कोणत्याही साधनाच्या आधारे जेव्हा सर्वेक्षण केलं जातं तेव्हा त्यामध्ये गुणात्मक किंवा संख्यात्मक अशा दोन्ही स्वरूपाची माहिती आपल्याला मिळवता येऊ शकते. म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्नांच्या आधारे आपण अनुक्रमे संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही प्रकारची माहिती मिळवू शकतो. त्याचबरोबर ही पद्धत बघा तर तुम्हाला समस्या काय आहे ती समस्या शोधण्यात आणि ती कशी सोडवता येईल या संदर्भात सर्वेक्षण पद्धती अत्यंत महत्त्वाचं साधन ठरतं. त्याचबरोबर ही पद्धत इतर पद्धतींना देखील पूरक ठरू शकते. उदाहरणार्थ, मला माझ्या वर्गामध्ये एक प्रायोगिक पद्धत राबवून पाहायची आहे. त्यांना या इंग्रजीच्या बाबतीतच उच्चारणाच्या बाबतीत मी एक मल्टीमीडिया प्रोग्रॅम दिला, त्याची पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी केली, म्हणजेच मी प्रायोगिक संशोधन केलं. मात्र त्याच्या जोडीला जर मी सर्वे केला, सुरुवातीलाच एक सर्वे केला, तर तो माझ्या प्रायोगिक पद्धतीच्या निष्कर्ष काढण्यात पूरक ठरू शकतो. म्हणजेच काय आहे तर सर्वेक्षण ही एक पद्धती म्हणून देखील तुम्ही पूर्णत्वाने वापरू शकतात. त्याचबरोबर इतर अनेक पद्धती ज्या तुम्ही वापरू शकता त्यांना ती सपोर्टिव्ह मेथड, कॉम्प्लिमेंटरी मेथड म्हणून देखील तुम्हाला वापरता येते. या बाबतीत आता कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे जर आपण सर्वे मेथड वापरणार असू तर? सर्वप्रथम आहे जनसंख्या. म्हणजेच कोणत्या प्रतिसादकांसाठी, कोणत्या जनसंख्येसाठी आपण ती सर्वेक्षण वापरणार आहोत, त्या जनसंख्येची काही वैशिष्ट्ये आहेत का, ती जनसंख्या कितपत उपलब्ध आहे आपल्या प्रतिसाद देण्यासाठी, सर्वे भरण्यासाठी साध्या भाषेत म्हटलं तर ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पुढचं आहे नमुना निवड. मग आता जनसंख्या कितपत उपलब्ध आहे हे लक्षात घेता नमुना निवड कोणते तंत्र वापरलं पाहिजे, त्याला प्रतिसादक किती सहभाग देतील, किती प्रतिसाद देतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर प्रश्न कोणत्या प्रकारचे हवेत, किती क्लिष्ट हवेत, किती डेप्थमध्ये हवेत, त्याचबरोबर प्रश्नांची लांबी कशी असावी, रचना कशी असावी, या बाबी देखील सर्वेक्षण पद्धत वापरताना महत्त्वाच्या ठरतात. त्याचबरोबर संपूर्ण तुमच्या सर्वेक्षणाचा आशय काय आहे, कंटेंट काय आहे, गाभा काय आहे, तो देखील तुम्ही निश्चित केला पाहिजे. याचबरोबर पूर्वग्रह, ज्याला बायस असं म्हणतो. बघा, बऱ्याचदा आपण काही प्रश्न विचारले तर या प्रश्नांची प्रामाणिक प्रतिसाद देण्याची शक्यता 100% कधीच असू शकत नाही. म्हणजे मनुष्याला जेव्हा प्रतिसाद देतो तेव्हा तो 100% खरा प्रतिसादच देईल असं नाही. एक सामूहिक प्रवृत्ती असते किंवा एक समाजमान्य उत्तर देण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे सामाजिकदृष्ट्या जर मी खरं सांगितलं तर मला कोणी खिल्ली उडवेल, मला कोणी दोष देईल, असा पण आपल्याला एक समज समाजात आढळतो. विद्यार्थ्यांमध्ये देखील तो न्यूनगंड असू शकतो. त्यामुळे प्रामाणिक प्रतिसाद दरवेळेस मिळेलच असं नाही. तेव्हा ही गोष्ट सुद्धा सर्वेक्षण पद्धती वापरताना लक्षात घ्यायची. त्याचबरोबर सर्वेक्षण पद्धतीचं प्रशासन, म्हणजे सर्वे तुम्ही जे घेताय त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन. मग तुम्हाला यासाठी किती खर्च लागणार आहे, किती वेळ लागणार आहे, कोणकोणत्या प्रकारची साधनं तुम्हाला लागणार आहेत, हे देखील आपण सर्वेक्षण पद्धत वापरताना लक्षात घेतलं पाहिजे. या पद्धतीचे काही छान फायदे आहेत. पहिलं आहे, अत्यंत सोपी पद्धत आहे. कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही कमी श्रमामध्ये व्यापक स्तरावर माहिती गोळा करू शकता. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वेक्षण पद्धत ही अत्यंत उपयुक्त पद्धत आहे. याच्या काही मर्यादा पण आहे. पहिलं म्हणजे ही पद्धत वापरण्यासाठी प्रदीर्घ अनुभव आणि सखोल ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मी आता मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद देण्याची जी सर्वमान्य प्रामाणिक प्रतिसाद मिळेलच अशी काही शाश्वती नाही. सर्वमान्य काहीतरी समाजमान्य उत्तरं द्यायची, अशा प्रकारची एक प्रवृत्ती आपल्यामध्ये समाजात आढळून येते. विशेषतः विद्यार्थी वर्गांमध्ये देखील अशी प्रवृत्ती आढळते. त्यामुळे त्याचा परिणाम किंबहुना दुष्परिणाम हा सर्वेक्षण पद्धतीने केलेल्या संशोधनाच्या निष्कर्षांवर होतो.
तेव्हा अशा काही मर्यादा जरी असल्या तरी सर्वेक्षण पद्धती ही नक्कीच उपयुक्त पद्धत आहे.